जय शिवराय। कन्नडमध्ये जे आंदोलन चाललंय शेतकऱ्यांच्या बद्दल, त्याच्याबद्दल बऱ्याचशा चर्चा कानावर येत आहेत। काही लोक म्हणतायत की मुद्दामूनच आंदोलन करतायत, काय गरज काय यांना, कारण का बायकोच आमदार आहे, मग आंदोलन कशाबद्दल चाललंय, आईच आमदार आहे तर मग आंदोलन कशाबद्दल चाललंय। हे आंदोलन हे आदित्यला आमदारकीच्या इलेक्शनसाठी पुढे करण्यासाठी चाललंय का, असं पण काही लोक बोलतायत। इथपर्यंत बोलतायत की हर्षवर्धन दादांची टरकली आहे म्हणून त्यांनी हे सगळं केलंय आणि म्हणून आदित्यला आता पुढे सरकवायचं आहे आणि तो आता नेतृत्व करणार, तर त्याला कसं करायला यायचं त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच चालू आहे। मी या निमित्ताने या सगळ्या लोकांना एकच सांगतो की बॉस, माझा बाप दुसरा कोणच नाहीये। माझ्या वडिलांनी मला सांगितलंय की आपला बाप हा मातीत बसलेला तो माणूस आहे ज्याला कोणाचाच सपोर्ट नाहीये। त्यामुळे असं कुठेही कोणीही काहीही म्हणत असेल तर एक लक्षात ठेवा की हे जरी खरं असलं की त्याची आई आमदार आहे आणि हे जरी खरं असलं की तिचं तहसीलदार ऐकतो, तो तहसीलदार वाटेल तसा मला बोललाय, तरी सुद्धा कधीच असा विचार आणू नका की हर्षवर्धन जाधव टरकलाय। हर्षवर्धन जाधव टरकत नाही, तो मरेल पण टरकणार नाही। आणि कोणी काही जरी वावड्या उठवत असेल, काही जरी म्हणत असेल की हे सगळं त्यासाठी चाललंय, उद्या आदित्यने जरी मला ठोकायचं ठरवलं तर आनंदाने जाईन, डोक्यात टेन्शन घेऊ नका, टरकण्याचा संबंध येत नाही। पण जनतेसाठी आज एक भाड्याच्या खोलीत राहणारा माणूस ज्याला कुठलाच सपोर्ट राहिला नव्हता, त्याला लाखभर मतं मिळत आहेत, ही गोष्ट अनन्यसाधारण आहे, अद्भुत आहे। आणि एवढी अद्भुत गोष्ट महाराष्ट्रामध्ये कुठे घडलेली नाहीये। या अद्भुततेला आज महाराष्ट्राचे मोठमोठे लोक सुद्धा आश्चर्यचकित आहेत। हे कसं काय घडलंय, हे रसायन कोणतं आहे, हे कसं शक्य झालं। आणि म्हणून मी खुलासावर सांगतो, याचं एकच रसायन आहे आणि त्याचं नाव कैलासवासी रायबांजी जाधव साहेबांचे विचार हे आहेत। आणि विचार काय, पुन्हा सांगतो, आपला बाप म्हणजे मातीत बसलेला तो माणूस ज्याला कोणाचा सपोर्ट नाहीये। त्यामुळे मी बाकीच्या कुठल्या गोष्टींना भाव देत नाही। ठीक आहे की कोणी जॉईन व्हायचंय, कोणी नाही व्हायचंय, कोणाबद्दल चांगलं आहे, कोणाबद्दल वाईट आहे, पण मूळ मुद्दा हा माझ्या मतदार म्हणण्यापेक्षाही, माझ्या शेतकरी म्हणण्यापेक्षाही, माझ्या सर्वसामान्य म्हणण्यापेक्षाही या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी काहीतरी चांगलं व्हावं, हा एकमेव उद्देश घेऊन जीवन जगणं हा एक विचार आहे। आणि म्हणून त्याच्या पलीकडे काही नाही। टाकू देत मला जेलमध्ये, करू देत काय करायचं ते, नाही डरेगा साला। आणि तुमच्या तरुणांच्या भाषेत सांगतो, पुष्पा नाही झुकेगा साला। धन्यवाद।